नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. दिलीप पाटील. मैदानाविषयी माहिती द्या ना. या मैदानाविषयी माहिती म्हणजे आमचा मंडळाचं नाव आहे आई गावदेव प्रसन्न भडवळ दामत. मैदानाची उद्याच्या होणाऱ्या मैदानाची लोकेशन वगैरे काय असणार आहे? लोकेशन म्हणजे आता दामत गाव गेट इथून रस्ता असणार आहे. एक बांदिवलीवरनं आहे आणि एक रस्ता पेशवे रस्ता आहे. जे गाड्या कर्जतच्या वगैरे बदलापूरच्या येणार त्यांच्यासाठी रस्ता सांगा नीट. बदलावर येणारे दामत गेट आहे. शेलूच्या गेटमधून येऊ शकते आणि कर्जवरून येणारे आहेत ते गेटमधून येतील. काही इकडनं कशाल्यावरनं येतील तर साई मंदिर पेशवे रस्ता. मैदानविषयी माहिती द्या ना. काय नियोजन म्हणजे कोणत्या कमिटीचं नियोजन तुमचं कसं काय? भडवल दामत. मैदानाची थोडी माहिती ना सविस्तर मध्ये. काय सविस्तर म्हणजे आता मैदान आहे जवळजवळ 500 फूटचं मैदान केलेलं आहे. आम्ही 1000 फूटचं मैदान केलेलं आहे आणि मैदानचं बोलायचं तर एकदम व्यवस्थित झालेलं आहे मैदान आमचं. लाईव्ह वगैरे कोणत्या ह्याच्यावर असणार आहे? काय KTC लाईव्ह. KTC लाईव्ह इव्हेंट वरती भेटणार आहे. आणि ना इतर कसे आता नियोजन मोठं आहे तर कॉमेंट्रीला वगैरे कसा कोण असणार आहे? काय कॉमेंट्रीला जितू मिनमिने. आणखी ना आता कसं खूप गाड्या होणार आहेत. काय नियोजन असणार आहे? टोल नाके वगैरे काय असणार आहेत? आणि सांगायचं झालं तर सट्ट्यावाल्यांचा आमचा पूर्ण ताबा राहणार आहे. त्यांना मधीत घुसून तर देणारच नाही आम्ही. आता किती पाठीचं काम पूर्ण झालं तुमचं? पाठीचं काम पूर्ण झालेलं आहे. आता 100% पूर्ण झालेलं आहे. फक्त आता चुना काही ठिकाणी मारायचं राहिलंय बघ, बस तेवढंच. खाली सुट्टीला जागा वगैरे कसे काय? सुट्टीला जागा भरपूर जागा आहे. आणि या साईडला आवराला वगैरे जागा कसं काय? तर भरपूर जागा आहे. त्याच्यात प्रॉब्लेम आहे. आणि बैल बांधायला पण भरपूर जागा आहे आणि टेम्पो लावायला तर पार्किंगला पण भरपूर जागा आहे. आणि हॉलेंडरची संख्या वगैरे कशी काय असणार आहे? हॉलेंडरची जवळजवळ आमची 50-60 मुलं आहेत. हा काय? हा. असं बघू शकता मित्रांनो या ठिकाणी भरपूर पब्लिक आहे. म्हणजे हॉलेंडरची कुठं कमी नसणार आहे मैदानात. नसणार आहे. आणि एक सांगायचं आहे दामत गावाचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून वाढा पार पडत तिथं. किती कॅमेरा असणार? काय कॅमेरे 2 आहेत. 2 कॅमेरे आहेत. आणि बाकी बघू शकता मित्रांनो फाटी विशेष माहिती देण्यात आला तर दोन्ही फाट्यांमध्ये ना अंतर वगैरे एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही ठेवलेलं आहे. भरपूर अंतर ठेवलेलं आहे. जवळजवळ 14-14.5 फूट एक पाठीचं अंतर आहे. आणखी ना बाहेरशी बैल जातात तेव्हा किती काय नियोजन? अंतर भरपूर आहे तिथं. नियोजन केलेलं आहे ना बाहेर बैल. आणि टोल नाके पण आम्ही खाली आता करणार आहे. खाली करणार आहेत. म्हणजे ही सिस्टीम चांगल्यारीत्या पूर्ण तुम्ही बसवलेली. आणि ज्याप्रमाणे उद्याचं मैदान तुम्ही घेतलंय त्याप्रमाणे आमची इच्छा असेल आणि की तुम्ही मैदान लवकर कधी घेणार? आता पहिला तर पार पडू दे. तो पार पडलेलाच आहे समजा, असं त्याच्यात काय शंकाच नाही. मित्रांनो पाहू शकता मित्रांनो बाकीचे काय असतील पेपर वगैरे आता टाकून द्याल ना नंतर. आणि ना थोडी आणखी माहिती बॅरिकेटिंगचं काम तुमचं कितपर्यंत आहे? काय झालंय? 300 फूट बॅरिकेट आहे आमची. एक साईडला 300 एक साईडला 300 बाकी काठी. आणि खाली पण धस लावले 200 फूट बांध लावलेलं. आणि बाकी खाली सुट्टी पंच कोण असणार आहेत? सुट्टी पंच आपले सरदार कांबरे आहेत. आणि झेंडा पंच इकडे या साईडला पंच मी स्वतः असणार आहेत. आणखी मित्रांनो कसं असतं सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. उद्या माझी इच्छा असेल का एक तरी म्हणजे आपल्या संघटनेचा माणूस या ठिकाणी असावा निर्णय देण्यासाठी. काय म्हणाल तुम्ही? संघटनेचे अध्यक्षांना बोलवले आहेत, उपाध्यक्ष बोलले आहेत, खजिनदार बोलले आहेत, हे तिन्ही माणसं बोलले आहेत, भगवंतांचे नाम बोलले आहेत. म्हणजे जेणेकरून जे आपले कर्जत भागातले सर्व गाडा मालक उद्या या ठिकाणी असणार. पूर्ण असणार त्यांना पूर्ण आमंत्रण केलेलं आहे. आणखी ना मैदानाविषयी माहिती द्या ना. तुम्ही किती मेहनत घेतली? आज खूप पोरं आहेत. मेहनत म्हणजे तुम्हाला सांगतो 20 दिवस मेहनत चालू इथं. काय असं पोरं रात्री पण काम करत होती. आमची मुलं आहेत ही सगळी रात्री पण काम केलेलं आहे. बघा मित्रांनो खूप मेहनत केलेली. आज मस्तपैकी मैदान पाहू शकतात. एकदम व्यवस्थितरित्या ना त्यांनी पूर्ण माती वगैरे टाकून वगैरे पूर्ण रोलर वगैरे फिरून केलेलं. काय सांगाल? रोलर तर फिरून पाणी मारून रोलर फिरवलं आणि माती टाकून. आणि जसं आता आपण बोलतोय का आज मैदान तुम्ही खूप चांगला भरवलंय तसं तुम्हाला कुठेतरी गाडा मालकांचा सपोर्ट असेल त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. लवकरात लवकर यायचं, उपस्थिती मांडा, शर्ती करून मोकळे व्हा. माझी तरी इच्छा असेल मित्रांनो. मैदान बनवणारे आयोजक नियोजन खूप चांगलं करतात. फक्त आपण लवकरात लवकर ज्या बॅनरवरती जमलेल्या त्याही देखील शर्ती एक चात करून घ्या. एक चात
नोंदणी आहे. 3 वाजता नाव नोंदणी कंपल्सरी बंद होणार. फेरेवाल्यांसाठी कसं काय असणार आहे? 2 वाजेपर्यंत फेरे. 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत. फेरे बिरे बंद. बंद. हा काय. तर मित्रांनो बघा, खूप आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. या ठिकाणी ही पहिल्यांदाच जरी मैदान होत असेल तरी पण खूप नावाजलेली फाटी काय सांगाल? पार्टी तर नावाजलेलीच आहे. आमची पहिले गावात भडवलमध्ये येऊन पार्टी व्हायची, ती पण व्यवस्थित पार्टी आम्ही पार पाडायचो सगळं. चालेल दादा, तुम्हाला ना या मैदानासाठी माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणि दामद भडवल ग्रुप यांना माझ्याकडनं शुभेच्छा असतील उद्याच्या मैदानासाठी. धन्यवाद. धन्यवाद.